जय महाराष्ट्र मित्रांनो, तर IDBI बँकेतर्फे लेटेस्ट गव्हर्नमेंट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय. इथं करिअर्समध्ये आलं तर इथे बघू शकता तुम्ही की ज्युनियर असिस्टंट मॅनेजर ग्रेड ओ पदासाठी इथं भरती निघालेली आहे. अप्लाय करायचं सुरू झालेलं आहे आणि शेवटची तारीख 20 मे 2025 असणार आहे आणि तुमची कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन 8 जून 2025ला होणार आहे. सविस्तर जाहिरात 26 पानांची आपल्याकडे आलेली आहे. तर कोण कोण अप्लाय करू शकतं, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय काय आहे, त्यानंतर किती फीसचं पेमेंट करायचंय, कोण कोण अप्लाय करू शकतं, ही सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. इथे बघू शकतात की IBPS थ्रू अप्लाय करायचं सुरू झालेलं आहे. शेवटची तारीख आलेली आहे, एक्झामच्या डेट सुद्धा त्यांनी दिलेले आहे. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर IDBI बँकेतर्फे हे भरतीचं अपडेट आहे आणि आपल्याला हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने इथे भरून द्यायचा आहे. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट्स बघूयात की इथे त्यांनी जे काही झोन्स आहेत ते इथं त्यांनी दिलेले आहे आणि टोटल पदांची संख्या ही 676 असणार आहे. तर इथे बघू शकतात की 650 केलेला आहे. तर टोटल सध्या 676 जागा इथे भरल्या जाणार आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त शाखेमधून ज्यांची पदवी प्राप्त आहे असे सगळे विद्यार्थी ज्युनियर असिस्टंट मॅनेजर ग्रेड ओ पदाला अप्लाय करू शकतात. एकदा तुम्हाला कॅटेगरी वाईज इथं सीट पाहून घ्यायच्या आहेत. तर अपडेटेड ऑफिशियल रिक्रुटमेंट मी इथं अपडेट केलेली आहे. टोटल पदांची संख्या 676 असणार आहे. अनरिझर्वसाठी 271, SC साठी 140, ST साठी 74, OBC साठी 124, EW साठी 67 अशा वॅकंट सीट इथे भरल्या जाणार आहेत. फॉर्म ऍक्सेप्ट करायला सुरू झालंय 1 मे 2025 पासून. तुमचं एज्युकेशन असेल, त्याच्यानंतर वय असेल, हे 1 मे 2025 ला कॅल्क्युलेट केलं जातं. 7 मे ला ऍडव्हर्टाइजमेंट केली होती आणि हा फॉर्म तुम्हाला 20 मे 2025 पर्यंत हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरून द्यायचा आहे. तुमची ऑनलाईन एक्झामिनेशन 8 जून 2025 ला होणार आहे. त्याच्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे तुमचं कोणत्याही मान्यताप्राप्त शाखेमधून ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजे आणि 1 मे 2025 ला तुमचं वय कॅल्क्युलेट केलं जातं, शिक्षण कॅल्क्युलेट केलं जातं. त्याच्यानंतर इथे कमीत कमी 20 वर्ष पूर्ण पाहिजे. त्या वयाच्या 25व्या वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकतात. तुमचं बॅचलर डिग्री पूर्ण पाहिजे. जर तुमचं जनरल आहे, EWS आणि OBC आहे तर 60% गुण इथं अपेक्षित आहेत कमीत कमी आणि SC ST PWBD असेल तर 55% गुण इथे अपेक्षित आहेत. ओके, त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांचं इथं कम्प्युटरचं जर थोडंसं प्रोफेशनली नॉलेज असतं म्हणजे कम्प्युटर इथं तुम्हाला हाताळता आलं पाहिजे. सोबतच इथे बघू शकतात की वेतनच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर ग्रेड ओ पोस्ट असणार आहे. तुमची ज्युनियर असिस्टंट मॅनेजरसाठी 6,14,000 ते 6,50,000 पर्यंत इथे तुम्हाला CTC म्हणजेच ॲन्युअल पेमेंट इथं दिलं जातं. तर डेट ऑफ जॉईनिंग नुसार तुम्हाला 6 लाख या ठिकाणी 14,000 ते 6,50,000 पर्यंत इथं वार्षिक उत्पन्न तुमचं असणार आहे. ओके, त्यानंतर सगळी इथं प्रोसेस दिलेली आहे. तुमची ऑनलाईन इथे एक्झाम घेतली जाते, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जातं, त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू आणि मेडिकल टेस्ट इथे घेतली जाते. लॉजिकल रिझनिंग, डेटा अनालिसिस, इंटरप्रिटेशनचा या ठिकाणी सगळा सिलेबस दिलेला आहे. 60 क्वेश्चन 60 मार्कासाठी, इंग्लिश लँग्वेज 40 क्वेश्चन 40 मार्कासाठी, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 40 क्वेश्चन 40 मार्कासाठी, त्यानंतर जनरल इकॉनॉमिकली बँकिंग अवेअरनेस 60 क्वेश्चन 60 मार्कासाठी असा तुमचा पेपर इथे असणार आहे. ओके, सगळा सिलेबस त्यांनी इथे डिटेलमध्ये दिलेला आहे. आपल्याला फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरून द्यायचा आहे. एज रिलॅक्सेशन बघा, ज्यांचं वय 20 ते 25 मध्ये बसत नाहीये त्यांच्यासाठी एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. SC ST साठी 5 वर्ष, त्यानंतर OBC साठी 3 वर्ष, त्यानंतर PWDचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 10 वर्ष असं एज रिलॅक्सेशन त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे सूट तुम्हाला वयामध्ये इथं सूट त्यांनी दिली आहे. तर ज्यांना ॲप्लिकेबल आहे त्यांनी लवकरात लवकर इथं फॉर्म भरून द्यायचा आहे. फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झालेले आहे आणि तब्बल तुम्हाला 12 दिवसाच्यात हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने इथे तुम्हाला अप्लाय करून द्यायचा आहे. फीच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर SC ST PWD साठी 250 रुपये आणि उर्वरित जसं की जनरल OBC EWS विद्यार्थ्यांसाठी 1,050 रुपयाचं तुम्हाला इथं फी पेमेंट करायचंय. ओके, त्यानंतर इथे बघू शकतात की आपल्याला डॉक्युमेंट काय काय द्यायचं, जसं की 10वी किंवा 12वीची मार्कशीट, एज्युकेशनल सगळे डॉक्युमेंट, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, ज्यांचं OBC आहे त्यांचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, तुमच्याकडे वर्क एक्सपिरियन्स आहे ते सर्टिफिकेट, त्याच्यानंतर इथे तुम्हाला 2 फोटोग्राफ इथे फोटोग्राफ आणि गव्हर्नमेंट ID प्रूफ सुद्धा इथे तुम्हाला अपलोड करायचं. सगळी सविस्तर माहिती इथं जाहिरातीमध्ये दिलेली आहे. अप्लाय करायचं सुरू झालेलं आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त शाखेमधून ज्यांची पदवी झालेली आहे असे सगळे विद्यार्थी इथं मॅनेजर पदाला अप्लाय करू शकतात. पदांची संख्या 676 असणार आहे. तर या संधीचा लवकरात लवकर फायदा घ्यायचा आहे. अप्लाय करायच्या वेबसाईटवरती आलेलं ज्युनियर असिस्टंट मॅनेजर ग्रेड ओ पद भरलं जाणार आहे.
डेट एकदा परत मी सांगितलेलं आहे. डेट एकदा लक्षात घ्यायचं आहे. नवीन रजिस्ट्रेशनवरती इथं क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं सगळ्यात पहिलं नाव रिपीट करायचं आहे. त्यानंतर तुमचं आडनाव, त्यानंतर ॲटोमॅटिकली नाव ह्या ठिकाणी एंटर होतं. तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आय डी टाकून इथे तुम्हाला सेव्ह नेक्स्ट बटनवरती क्लिक करून ह्या ठिकाणी तुम्हाला बेसिक इन्फो कंप्लीट करायचे. त्यानंतर फोटो सिग्नेचरसाठी काय डायमेन्शन राहणार आहे, तर फोटोसाठी हे डायमेन्शन राहणार आहे 4.5 बाय 3.5 सेंटीमीटर. सिग्नेचरसाठी हे राहणार आहे. याचप्रमाणे तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर बनवून सगळी रिलेव्हंट इन्फॉर्मेशन भरायची आहे. त्यानंतर फॉर्म हा तुम्हाला प्रिव्ह्यू करायचा आणि सगळे डॉक्युमेंट भरून तुम्हाला इथे फीचं लास्टला पेमेंट करायचं. अशा प्रकारे सगळा फॉर्म इथं फिलअप करायचा आहे. तर लवकरात लवकर ही सुवर्ण संधी असणार आहे आणि ज्यांचं कोणत्याही शाखेमधून पदवी प्राप्त आहे, कोणताही ट्रेड असलं तरी चालणार आहे आणि 60% ज्यांना कमीत कमी गुण आहेत आणि 55% SC ST ज्यांचा आहे, तरी सगळे विद्यार्थी अप्लाय करू शकतात. 20 मे 2025 पर्यंत हा फॉर्म आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरून द्यायचा आहे. महत्त्वपूर्ण माहिती सगळ्यांना शेअर करायचे आणि अशा लेटेस्ट गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.